चिंचवड विधानसभा मतदारसंघामधून महायुतीचे उमेदवार शंकर जगताप यांचा विजय झालेला आहे। आपल्यासोबत शंकर जगताप आहेत। काय सांगाल, नेमकी पहिली प्रतिक्रिया काय असेल? मतदार जनता माय भगिनींचं मी मनापासून आभार मानतो। त्याचबरोबर सर्व आघाडीतील आमचे घटक पक्षातील सर्व प्रमुख नेते, कार्यकर्ते, पदाधिकारी यांचाही मी मनापासून आभार मानतो आणि स्वर्गीय लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या स्मृतीला वंदन करून त्यांनी केलेला विकास, त्यांनी जो हा पिंपरी चिंचवडचा विकास केला आणि लोकांनी जो माझ्यावर विश्वास ठेवला आहे त्या विश्वासाला पात्र ठरण्याचं यापुढील काळामध्ये मी काम करणार। दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांची आठवण ते, कारण तुमचे ते मोठे बंधू होते। निश्चितच पदोपदी आम्हाला प्रत्येक ठिकाणी इव्हन कालपर्यंत आम्हाला कुठल्याही कार्यकर्त्याला वाटत नव्हतं की आम्ही कोण निवडणूक लढतोय, असं प्रत्येकाला वाटत होतं की भाऊंची निवडणूक लढतोय आम्ही। पण काल जेव्हा काउंटिंगचे फॉर्म भरायला सुरुवात केली तेव्हा कार्यकर्त्यांपासून मलाही जाणीव झाली की अरे मी स्वतः लढतोय। निश्चितच त्यांनी केलेलं काम, त्यांनी जो काही विश्वास जनतेचा संपादित केलेला होता त्या विश्वासाच्या जोरावर कार्यकर्त्यांनी घेतलेली मेहनत, मग ते राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, RPI आणि भारतीय जनता पार्टी या तिन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या जोरावर ही आम्ही निवडणूक जिंकलेला आहोत। तर तुमचे जे विरोधक होते राहुल कलाटे, त्यांच्यासाठी शरद पवारांनी 20 वर्षानंतर रोड शो घेतला, त्याचा काही परिणाम दिसला नाही। नेमकं काय आव्हान होतं तुमच्या समोर? निश्चितच त्याचाच परिणाम दिसला, म्हणून तर समोरचा उमेदवार लाखापर्यंत पोहोचला। पवार साहेबांनी सभा आणि रोड शो घेतला नसता तर 50,000च मतं पडली असते। तुमच्या समोर राहुल कलाटेंचं आव्हान होतं? नाही, कधीच नव्हतं। तर अमोल कोल्हे हे वारंवार चिंचवड विधानसभा मतदारसंघात दिसले, तुमच्यावरती टीका करताना दिसले। ते पाहिलं खासदार साहेब आहेत, ते माझ्यापेक्षा श्रेष्ठ आहेत, ज्येष्ठ आहेत आणि त्यांचा अधिकार आहे की माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्यावर टीका करणं। माझा तेवढा अधिकार नाहीये। तर पिंपळे गुरवमध्ये कॅबिनेट मंत्री म्हणून उल्लेख असलेले फ्लेक्स लावलेत, इच्छुक आहात मंत्रिपदासाठी? मी इच्छुक आहात का तसं नाहीये। पिंपरी चिंचवड शहराला जर रामकृष्ण मोरे साहेबांनंतर जर मंत्रिपद मिळालं तर निश्चितच आनंद होईल। मग मला मिळू किंवा दुसऱ्या कुठल्याही कार्यकर्त्याला मिळू, त्याच्यामध्ये भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून निश्चितच आनंद राहील। कृष्णा पांचाळ, मुंबई तक, पिंपरी चिंचवड, पुणे।